नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज. मी पूजा. पाहुयात आजच्या महाराष्ट्रातील फास्ट टॉप 10 ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 2026 कार्यक्रमाचे उद्घाटन. भूतान, कंबोडिया आणि बांगलादेशच्या प्रतिनिधींसह मान्यवरांची उपस्थिती. सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेत मोठी कारवाई. 30.29 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. तिघांविरुद्ध गुन्हे दाखल. बीपी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल 5,000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात रंगेहात अटक. उजनी धरण 100% भरले. भीमा नदीत 60,000 क्युसेक पाणी सोडल्याने पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ मंदिरात 1.5 लाखाहून अधिक भाविकांची गर्दी. काकड आरती, अभिषेक व महाआरती उत्साहात. आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश. महावितरणाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी 15 ते 20 कोटींचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश. पहिल्याच पावसात मनपाच्या मान्सून पूर्वतयारीची पोलखोल. तुंबलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी, नागरिक त्रस्त. 30 जुलै रोजी नशामुक्ती जनजागृती अभियान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. युवकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. 2 ऑगस्ट रोजी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा अक्कलकोस परिसरात बेकायदेशीर ड्रोन उड्डाणास बंदी. 1 ऑगस्ट रोजी शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह यांच्या जाहीर सभा. अमेरिका भारत व्यापार करार व शेतकरी प्रश्नांवर मार्गदर्शन करणार. अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.